नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे बघा शुक्रवार. आता टायमिंग झालंय बघा 7:30 वाजलेले आणि सकाळी 6:30 वाजता उठले होते. तर बाकीचे कामं वगैरे घरातले किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे. आज चहा नाश्ता स्वयंपाक करायचा आहे. तर चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम पंडागळे ब्लॉग. जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा. तर चला आज मी तुमच्यासोबत माझं शुक्रवारचं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर आता इथं बघा सकाळचं मी चहाला ठेवलेलं आहे. तर चहा करून घेते. सकाळचा बघा अगोदर चहा करून घेतला, चहा पिला, मी पण पिला आणि माझ्या मिस्टरांना पण दिला. आणि चहा पिल्यानंतर थोड्या वेळ बसले होते बरं का. आणि त्यानंतर माझा मुलगा पण उठला होता. तर म्हणलं चला त्याला पण दूध गरम करून देऊ. तरी तर मी अगोदर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि माझी आंघोळ झाली होती. मग हे पाणी माझ्या मुलासाठी ठेवलं होतं आणि मिस्टरांना पण नाश्ता दिला होता सकाळी. तर खाऊन झालं होतं त्यांचं पण. आता इथं बघा मी अगोदर घेतलं पीठ मळ्या घेतलेले. तर मला चला अगोदर पीठ मळून घेऊ. आणि माझ्याकडं छोटा टोप पण आहे बरं का. कधी थोडं पीठ मळायचं असेल त्यात मळत असते, जास्त मळायचं असेल तर ताटात मळत असते. तर बघा पीठ मळून घेतलं आहे आणि थोड्या वेळ असं इथं झाकून ठेवणार आहे. भाजीची तयारी करेपर्यंत मी पीठ छान झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत पीठ पण भिजल. आणि आज करणार आहे बघा मी मसुरीची डाळ. म्हणलं चला मसुरीची डाळ मी कशी करते ती पण आज तुमच्यासोबत शेअर करू. तर साधी सोपी आपली पटकन होणारी मसुरीची डाळ इथं करायला घेतली मी. तर त्याच्यासाठी बघा मी 2 कांदे, 2 टमॅटो, लसूण, कोथिंबीर घेतलेले. जास्त काही नाही, फक्त कांदा, टमॅटो, कोथिंबीर, लसूण इतकंच घेतलेले. आणि बघा कांदा एकदम छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. तर 2 कांदे इथं कट करून घेते मी. आणि त्याच्यानंतर मी टमॅटो पण कट करायला घेतलेला आहे. टमॅटो पण कट करून घेते. तर घरामध्ये बघा वांगे पण होते. वांग्याची भाजी करणार होते पण म्हणलं आता डाळच करू. तर मी डाळ करायलाच घेतलेली. आणि तर म्हणलं कांदा टमॅटो पहिलं कट करून घेऊ. आणि चपात्या केलेल्या नव्हत्या, चपाती करायच्या राहिलेल्या होत्या. तोपर्यंत मी इथं कांदा टमॅटो कट करून घेते. टमॅटो छान असा बारीकच कट करून घ्यायचा आहे. आणि लसूणच्या बघा मी 4-5 पाकळ्या घेतलेल्या, त्या पण सोलून घेणार आहे आता मी. तर मी ना कांदा टमॅटो असं पोळपाटवरच कट करत असते असं. आणि प्लेटमध्ये घेतलं नाही कांदा टमॅटो, पोळपाटावरच ठेवलेला आहे. कारण पोळपाट असा मोठा आहे त्यामुळं 2 कांदे टमॅटो पोळपाटावरच ठेवलेले आहेत कट करून. आणि लसूण बघा इथं छान असा सोलून घेतलेला आहे. असं बारीक ठेचणार नाही असा लसूण, कट करूनच टाकणार आहे लसूण पण. त्याच्यानंतर इथं बघा छान अशी कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आणि ही पण बारीक करून कट करून घेणार आहे आता. तर कांदा टमॅटो लसूण कोथिंबीर इथं छान कट करून घेतले मी. आणि त्यानंतर बघा कढई गरम करायला ठेवली आणि भाजीसाठी मी तेल पण टाकलेलं आहे. तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी अगोदर जिरी मोहरी टाकली होती, पण मी कॅमेरा चालू करायचा राहिला माझ्याकडून. त्याच्यामुळं बघा जिरी मोहरी टाकताना क्लिप नाही आली माझ्याकडं. त्याच्यानंतर मी कांदा बारीक कट केलेला छान तेलामध्ये टाकला. आणि 2 टमॅटो कट केले होते ते पण तेलामध्ये छान परतण्यासाठी टाकलेले. तर आज काय मी जास्त रेसिपी नाही, पण मसुरीची डाळ कांदा कसं करते ते इथं शेअर करत आहे. छान कांदा टमॅटो आपला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेतला की त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेले. आणि मसाल्यामध्ये बघा मी काय टाकलेलं इथं घरची चटणी टाकलेली, थोडासा गरम मसाला टाकलाय आणि हळद टाकलेली. आणि इथं बघा छान एकदम सगळं एकत्र मिक्स करून घेते. आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर कट केलेली ती पण तेलातच टाकून घेतलेली आहे. आणि छान एकदम परतून घेते सगळं परत एकदा. आणि छान होती बरं का मसूरची डाळ अशी पण. त्यामुळे म्हणलं चला शेअर करू की मी मसुरीची डाळ कशी करते इथं. तर त्याच्यानंतर मी मसुरीची डाळ छान धुवून थोड्या वेळ ठेवली होती, कांदा कट करेपर्यंतच ठेवली होती. तर त्याच्यानंतर बघा सगळं छान हे झालं की मी डाळ पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे, मिक्स केलेली आहे. आणि तर 1 ग्लास पाणी, मी गरम पाणी नाही आहे साधंच पाणी आपलं, ते पण डाळ शिजण्यासाठी टाकलेलं आहे 1 ग्लास पाणी. तर आता हे छान उकळी आली बघा. आणि आता थोडा वेळ झाकून ठेवते, डाळ शिजायला वेळ लागत नाही, लगेच डाळ छान होती. तर अशी बघा मी मसुरीची डाळ इथं करून घेतलेली आता आणि छान झाली होती मसुरीची डाळ बरं का.
आणि त्यानंतर इथं बघा म्हणलं चला आता पाणी पण आलं होतं, तर हे पण तुमच्यासोबत थोडंसं शेअर करू. त्यामुळे बघा इथं पाणी आलं होतं, तर मी अगोदर मटका भरून घेतलेला आहे असा छान. अगोदर हांडा स्वच्छ घासून घेतलेला आहे आणि मग मटक्यामध्ये बघा पाणी आणून ठेवलं आणि एक हांडा असा मी आणून भरून ठेवत असते. त्यानंतर बघा आता आपलं कसं घरात काही सामान संपत आलं किंवा संपलं तर आपल्याला लक्षात येतच जातं. तर मी म्हणलं चला आता या ॲपवरती पण मी बघत असते सामान बरं का काय काय. तर बघा मी काय काय मागवलं आहे. पाऊंड्स पावडर कम्फर्ट मागवलेलं आहे आणि ते चक्रफूल मागवलेलं आहे आणि ही गुळाची पावडर होती ते आणि भांड्याचा साबण. आणि मी बघा डेली यूजसाठी पाऊंड्स क्रीम वापरत असते, तर ती पण मागवली होती आणि मार्गोचे साबण मागवले होते. तर म्हटलं चला हे पण शेअर करू आपण की मी ऑनलाईन असं मागवलं होतं. तर आणि मिठाचं पॅकेट एक मागवलं होतं. तर बघा इतकं मी सामान पण मागवलं होतं ऑनलाईन आणि थोडंसं प्राईस पण मध्ये पण थोडंसं मला थोडं कमी भेटलेलं आहे बरं का सामान. त्याच्यावरती जे पॅकेटवर किंमत होती त्याच्यापेक्षा थोडंसं कमी होतं सामान. तर म्हणलं चला आपल्याला लागतात त्या वस्तू पण मी इथं मागवून घेतलेल्या आहेत आणि त्या पण तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्यानंतर बघा मी चपाती करायला घेतलेल्या आहेत, म्हणलं चला हे पण शेअर करू. तर मी इथं बघा छान सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि पुढं चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर भाजी, मसुरीची डाळ आणि चपाती आणि मग सकाळचं रुटीन थोडंसं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. आणि आजचा म्हणजे ब्लॉग कसा वाटला ते पण मला सांगा. आजचा ब्लॉग आणि त्याच्यानंतर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू बरं का. आणि जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना मनापासून धन्यवाद. आणि इथं बघा मी सगळ्या चपात्या अशा छान करून घेतलेल्या आहेत.